आणि यानंतरचा जो मॅच होईल जय हनुमान वॉरियर्स आणि नवनाथ 11 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आपण तयार राहायचं आहे. सामने लगातार खेळवले जातील या गोष्टीची आपण दक्षता घ्या. फायनल शार्प 5 वाजता इथे पूर्ण झालं पाहिजे या अनुषंगाने आपलं नियोजन आहे. चला पंचांच्या भूमिकेत सुभाष शिंदे आणि स्क्वेअर लेग पंच राज चौधरी. फर्स्ट बॉल टू गो राइट आर्म ओवर द विकेट और ये देखिए पटकी हुई गेंद शानदार तरीके से. लाउड अपील अंपायर यहां से तस से मस नहीं हुए. शानदार ये खेल नजर आ रहा है. 5 ओवर का पहला सत्र होगा और पहले सत्र की पहली गेंद डाली जा चुकी है जहां पे डॉट संजय बेकावड़े ऑन बॉलिंग ट्रैक और स्ट्राइक पे अक्षय और नॉन स्ट्राइक पे पवन. ये दो ताकतवर खिलाड़ी मैदान के बीचों बीच. कालेश्वरी प्रसन्न टीम हालांकि टॉस जीतकर पहले बैटिंग उन्हें करनी पड़ी और शुरुआती तौर पर पहली गेंद काफी बढ़िया थी. लगातार दूसरी ब्लॉक हॉल गेंद ब्रह्मास्त्र यूज किया. क्रिकेट की सबसे जहरीली गेंद जहां पे डाली गई. लगातार 2 गेंदे बिंदी डॉट बॉल. चलिए सुजीत दलवी जिनके माध्यम से 1 विकेट का 100 रुपए का इनाम दिया जाएगा. इस बार देखिए लंबा खेला है, खींच के लगाया. आपके टूथपेस्ट पे नमक होना हो, आपके बल्लेबाजी में चमक होनी चाहिए. वो चमक नजर आई. सूरज की तेज किरणें 6 रन के लिए. डीजे देखिए जहां से एक ऑफर आ चुका है हमारे रविंद्र जी नारकड़ इनके माध्यम से. छक्के की हैट्रिक, चौके की हैट्रिक या विकेट की हैट्रिक 500 का कैश प्राइज दिया जाएगा इस बार. चलिए 6 रन के साथ अकाउंट स्टार्ट हो चुका है. संजय बेलकड़े की इस गेंद पर जो शानदार छक्का लगाया संजय बेकावड़े. नेक्स्ट बॉल टू गो राइट आर्म ओवर द विकेट. इस बार देखिए बल्ला घूमा, वहां पे कोई फील्डर नहीं. कैच लेने की कोशिश नाकाम. ये बाउंड्री के पार गेंद बिल्कुल निकल रही थी लेकिन उसी बीच अच्छी फील्डिंग नजर आई. रन बचाए टोटल 2. इस 3 रन इस गेंद के ऊपर आ चुके. चलिए अजून एक पाहुण्यांचा इथे शुभ सन्मान शुभ आगमन होतोय. भारतीय जनता पक्षाचे पेन तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय दिनेशजी खैरे साहेब ज्यांचं शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावरती होते. फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रमुख अतिथींना मानपूर्व आमचे सन्माननीय या विभागाचे सर्व नेते मंडळी त्यांना घेऊन येत आहेत. आज अगदी पक्षाचं कलर असलेलं टी शर्ट घालून ते आलेले आहेत. असे सन्माननीय दिनेशजी खैरे साहेब आपल्याला विनंती असेल आपण स्थानपन्न व्हावं. ललित शेठ साहेब यांच्या तोंडावर स्माइल आलं बघा. पक्षाचं नाव मोठं करायचं असेल तर आपल्या बॉडी लँग्वेज मधून ते दिसलं पाहिजे आणि दिनेशजी खैरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही नेहमी पाहिलंय. विशेष त्यांचं स्वागत. आणि चला यावेळी मोठा फटका. फटका फसलाय, झेल आहे. फलंदाज बाद. पहिला धक्का पहिल्या षटकात. डीजे अजून प्रमुख नेतृत्व इथे येत आहेत. तिलोरे पंचकृषीतले एक धडाडीचे नेतृत्व पंचकृषीचे माजी सरपंच जयवंतजी एरणकर त्यांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं. त्यासोबतच आदरणीय अमितजी धनावडे त्यांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं. त्यासोबतच बाळूजी पाटील त्यांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं आणि क्रिकेटचा आनंद लुटावा. आज संपूर्ण पंचकृषीची आण बाण शान म्हणजे ही स्पर्धा आणि आदरणीय या व्यासपीठावरती बसलेले चंद्रकांतजी ओझगे साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वात सुरू असणारी स्पर्धा. पंचकृषीतले सर्व दिग्गज मंडळी जिथे शिवाजी दादा असतील, आदरणीय दत्तात्रेयजी दरेकर असतील आणि उपस्थित असणारे लक्ष्मणजी देवेकर असतील आणि जरी बाकीचे मंडळी इथे नसले तरी सुद्धा या सगळ्या मंडळींनी एकत्रित येऊन या स्पर्धेची स्थापना केली होती आणि गेले 9 वर्ष अभिमानाने स्वाभिमानाने ही स्पर्धा अविरतपणे सुरू आहे. चला मैदानाच्या आतमध्ये वळूयात जिथे दुसरं षटक सुरू होते. पहिल्या षटकात आल्या 13 धावा जिथे 1 विकेट. फलंदाज जो बाद झाला तो अक्षय.
आणि निश्चितपणे आवर्जून उल्लेख करावा लागेल या स्पर्धेची संकल्पना जी सुरुवातीला आणली होती ती सन्माननीय शिवाजीदादा पाटील यांनी ही संकल्पना रचली होती आणि त्या स्पर्धेला आदरणीय रविशेठ पाटील साहेब उपस्थित होते पहिल्या वर्षी. चला चांगला चेंडू आहे यावेळी मात्र डॉट चेंडूची सांगता दर्शन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मॅन फ्रॉम गागोदे बुद्रुक गागोदे खुर्द गावचा खेळाडू आणि विशेष म्हणजे दर्शनची आतापर्यंतची बॉलिंग आपण पाहिली आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर या पूर्ण सत्रात म्हणजे पूर्ण या सिरीज मध्ये खूप चांगला प्रदर्शन आहे. दुसऱ्या षटकात पहिला चेंडू डॉट. नेक्स्ट बॉल टू गो. इस बार देखिए लपेट के खेलना चाहते थे लाउड अपील यहां से अंपायर थोड़े से प्रेशर में नजर आए. शायद मुझे लगा कि वहां से डिसीजन पॉजिटिव आएगा बॉलिंग टीम के फेवर में आएगा लेकिन नहीं ये डॉट बॉल. अच्छी गेंद बिंदी गेंद डाली जरूर थी लेकिन वहां पे लेग बाइस के तौर पर रन पूरा किया एक और इस एक रन के साथ टोटल पहुंचता हुआ 14 पर. चलिए विकेट के लिए 100 का कैश प्राइज सुजीत दळवी जिनके माध्यम से यस बैट कट है लगातार 3 विकेट के लिए 500 का कैश प्राइज संजय जी पाटिल जिनके माध्यम से. सही मायनों में बहुत बढ़िया ये क्रिकेट. इस बार देखिए चेंज ऑफ पेस किया वेरिएशन क्रिकेट की खूबसूरती. गेंद बल्ले पे लगी नहीं. विकेट कीपर ने बहुत ही अच्छा काम वहां पे पीछे जाकर किया. एक रन वहां से मिल नहीं पाया. डॉट बॉल एक और मिलता हुआ. दूसरा ओवर हालांकि जारी. संजय जिन्होंने 13 रन खर्च किए थे लेकिन दूसरे ओवर में अच्छा कमबैक करते हुए दर्शन मैन फ्रॉम गागोदे. शाम का वक्त दोपहर का वक्त बिल्कुल 2:30 बज चुके हैं और इस वक्त कड़ी धूप मैदान के बीच रहती है लेकिन उसके बावजूद क्रिकेट का ये रोमांच बहुत ही तेजी के साथ बढ़ता हुआ. एक और डॉट गेंद की समाप्ति. लगातार बिंदी गेंदे लगातार अच्छा परफॉर्मेंस लगातार अपने आप को साबित करने की कोशिश. यही खासियत है पारस दरेकर इनके दोस्त की. डॉट बॉल. दर्शन 4 गेंदों में महज 1 रन. बढ़िया बॉलिंग. चलिए हर छक्के के लिए 500 का कैश प्राइज विक्रम जी मोरे जिनके माध्यम से. और बताना चाहेंगे आदरणीय ललित शेठ जिनको कि 3 दिन लगातार पैसों की खैरात हुई है. यहाँ पे पैसा है बहुत लेकिन मेहनत भी उतनी है. इस विभाग के सभी लोग मेहनती है और मेहनती लोग ही खर्चा करने में सक्षम रहते हैं. और यहां से जाकर विकेट मिला. अच्छी कामयाबी. एक और विकेट का पतंग. दर्शन की खूबसूरत गेंदबाजी में सोने पे सुहागा. विकेट का पतंग. डीजे महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्राची संस्कृती ज्या राजाने आपल्याला चालवायला शिकवली असेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून या स्पर्धेची सुरुवात शुक्रवारी झाली आणि आजचा हा स्पर्धेचा शेवट अंतिम दिवस अंतिम पर्व अंतिम सत्र जिथे आपण पाहतोय 2 ताकदवर टीम या सेमीफायनलच्या स्टेज मध्ये एकमेकांसमोर खेळतात. काळेश्री प्रसन्न विपक्ष ओवी 11. स्पीच अगर देखा जाए तो पहले सत्र में दूसरा ओवर जारी और दर्शन की इस ओवर की आखिरी गेंद और अब तक जिन्होंने 1 रन दिया और 1 विकेट चटका है. बहुत ही बढ़िया गेंदबाजी लाजवाब. सर्कल से रिस्ट्रिक्शंस होने के बावजूद इस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया. एक और डॉट गेंद. क्या बात है. लगातार 4 बिंदी गेंदे. शिवाजी दादा बता रहे कि हमारे गांव में भी ये खासियत है. बिल्कुल है क्वालिटी है और बिल्कुल ये 4 लगातार डॉट गेंदे उसमें एक सफलता. 2 ओवर का यहां से जाकर खेल समाप्त हुआ. 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 14. हालांकि इस मैच में जीतने वाली टीम ट्रॉफी की हकदार होगी जहां पे पहला या दूसरा नंबर कंफर्म है. तो वर्षे पंचकृषि प्रीमियर लीग का ये 9वां सत्र जिनके फाइनल में प्रवेश करने की कौन सी टीम रहेगी कौन सी वो टीम उस दौर को खोलेगी उस दीवार के पीछे की तरफ जाएगी क्योंकि कोशिश बढ़िया बरकरार है. देखिए फील्डिंग डिस्ट्रैक्शन खत्म हो चुके हैं. 2 ओवर यहां से जाके समाप्त हुए जहां पे टोटल आ चुका है 14 रन 1 विकेट की बदौलत. क्षमा कीजिए 2 विकेट. ओपनिंग जोड़ी हालांकि अक्षय आउट हुए उनके बाद विनोद
जो वापस लौट चुके। अब जाके जिम्मेदारी पूरी तरह से पवन और विनायक के ऊपर। आखिरी 18 गेंदों में कितने रन बनेंगे, ये पहले सत्र का खेल जारी है। ये जास्त वेळ घेऊ नका, फार वेळ होते सुभाष जी, टाइम इज मनी, वेळेला फार महत्व है। चलिए ऑफर आ चुका है, बताइए फाटक सर। चलिए हर विकेट के लिए 200 का कैश प्राइस और बॉलिंग के लिए अजित, अनिकेत, अंकित बेकावड़े की पहली गेंद, ये विकेट है। चलिए मोदी जी ने जो बनाए नए नोट 200 निकालिए। 1000 रुपए दे चुके हैं पहले ही, 200 ऐड हो चुके इस गेंदबाज के लिए। चलिए डीजे इरादे नेक हो तो सपने साकार होते हैं, अगर सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते हैं। रास्तों को आसान करना है तो आपने आप को झोंकना होगा, कोशिश करनी होगी, क्योंकि हमेशा हम कहते हैं कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। आप अपने आप को संघर्ष की तरह से खेले, अपनी टीम को, अपने कप्तान को, अपने ओनर को खुश करे। जिस तरह का काम दर्शन ने किया, उस ओवर में महज 1 रन दी, 1 विकेट चटकाया, वही पैरों पे पैर डालते हुए गेंदबाज अजित बेकावड़े, अंकित बेकावड़े, जिन्हें पहली गेंद के ऊपर कामयाबी मिली, पहला विकेट इस ओवर का। चलिए नेक्स्ट विकेट अगर आया तो लहू आमरे जिनकी तरफ से 100 का कैश प्राइज। शॉर्ट आर्म पुल, ब्यूटीफुल, जस्ट लाइक अ कनेक्शन, इट इज अ रिएक्शन, डीप लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, ये छक्का। इस बार एक अच्छा शॉट देखने को मिला। चलिए हैट्रिक के लिए ऑफर, कैलाश जी, फाटक, अगर विकेट का हैट्रिक हुआ तो 1000 रुपए का कैश प्राइज नगद। चलिए इस बार देखिए छक्का आया है और इस छक्के के साथ टोटल 20 पर रुकता हुआ, और ये अच्छी शुरुआत की है बल्लेबाजों ने। इस बार देखिए लपेट के खेलना चाहते थे बल्ला और गेंद में कोई संपर्क ही नहीं हो पा रहा। इससे पहले अच्छा शॉट खेला था, शॉर्ट गेंद को पनिशमेंट दी जरूर थी, लेकिन उसके बाद गेंदबाज ने बैट्समैन के फुटवर्क को जाना, क्योंकि हम हमेशा एक चीज कहते रहते, मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट पे मैदान के ऊपर फुटवर्क बहुत जरूरी है। इस बार फुटवर्क की कमी नजर आई, रिवर्स अटेम्प्ट किया, हालांकि अंपायर के पास कॉल जरूर दिया है, क्या यहां से विकेट मिल पाएगा? कोशिश है, दोनों अंपायर में डिस्कशंस होगा जरूर, लेकिन बहुत बढ़िया वहां पे प्रयास किया शॉर्ट पॉइंट की तरफ फील्डर ने, लेकिन जय जाधव ने, देखिए डिसीजन पेंडिंग है। धक 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 धक, ये यस, क्या डिसीजन है? आउट, रनआउट का विकेट है, यस रनआउट। डीजे इस बार देखिए हर विकेट के लिए 100 रुपए का इनाम। रंजीत यादव जिनके माध्यम, जगदीश यादव जिनके माध्यम से डांसिंग डाउन द विकेट। इस बार देखिए कोशिश की थी, बल्ला और गेंद में संपर्क हो नहीं पा रहा। अच्छी गेंदबाजी लगातार नजर आ रही है अंकित की। मंच पे बैठे हुए हमारे अतिथि, हम हमेशा कहते हैं और जिनके स्वभाव से हमें हमेशा लगा है कि हमारे ताकत का अंदाजा हमारे जोर से नहीं, दुश्मनों के शोर से होता है। ललित जी पाटिल एक ऐसी हस्ती, हम हमेशा एक चीज कहते हैं कि करोड़ों की बस्ती में एक दिलदार हस्ती, ललित जी पाटिल, जिनके लिए जोरदार तालियां होनी चाहिए। इस बार ओ ये बेहतरीन विकेट, एक और रन आउट, कामयाबी, सफलता, कदम चूमती हुई टीम फील्डिंग करने वाले की, और जहां पे है OV11 डीजे।
बढ़िया गाना लगाया। देखिए नीलेश जी पाटिल अगर उन्होंने छक्का मारा तो हर्षद धमाल जिनके माध्यम से 100 रुपए का कैश प्राइज। एक और आया है, अगर अभी जो हिट किया डायरेक्ट स्टंप पर सुजीत दलवी जिनके माध्यम से 100 का इनाम। नीलेश जिन्होंने अगर छक्का मारा तो रोहन पाटिल जिनके माध्यम से 100 रुपए। सब पैसे जमा कीजिए, किसी ने पैसा अभी तक जमा नहीं किया। अक्षय पाटिल इस सब चीजों पे ध्यान रखिए आप, पैशाचा हिशोब ठेवा, पैशाला खूप महत्व आहे। हॅट्रिक जर इथे आली 4 किंवा षटकार किंवा चौकार किंवा षटकार तर विक्रमजी मोरे यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज। ओके चलिए इस बार 3 ओवर का जाके खेल समाप्त हुआ। नरेश जी यादव यहाँ पे आ चुके, त्यांचं सहर्ष स्वागत, आपण स्थानापन्न व्हावं। इस बार देखिए पटकी हुई गेंद, कोई संपर्क नहीं, प्रेशर पूरी तरह से नजर आ रहा है टीम कालेशी प्रसन्न इनके ऊपर। चलिए कैलाश जी फाटक जिनके माध्यम से हैट्रिक के लिए, कौन सी हैट्रिक, विकेट हैट्रिक के लिए 500 का कैश प्राइज। चौथा ओवर हालांकि जारी है, दर्शन को इस बार वापस मौका दिया है कप्तान ने, और दर्शन की वही लाजवाब गेंदबाजी चलती हुई। डॉट बॉल, एक और बल्ले का ऊपरी हिस्सा लगा, कैच हो सकता था लेकिन हालांकि रेंज के बाहर होने के कारण ये 1 रन मिला बल्लेबाजों को, और टोटल 1 रन के साथ 21 रन, 21 फॉर लॉस ऑफ 4 विकेट। 4 विकेट की बदौलत 21 पर पहुंचता हुआ ये टोटल। नेक्स्ट बॉल को एक बार फिर दर्शन पाटिल, मैन फ्रॉम गागोदे। इस बार देखिए स्क्वायर कट करना चाहते थे, उल्टी कैप पहनी जरूर है बल्लेबाज ने, लेकिन बल्ले पे गेंद लग नहीं रही। एक और डॉट गेंद, लगातार प्रेशर। 5 ओवर का पहला सत्र है, लेकिन पहले सत्र में अब तक जो सोच बनाई थी बल्लेबाजों ने, हालांकि कप्तान और टीम ने उस तरह का परफॉर्मेंस हो नहीं पाया बल्लेबाजों से। 2-3 बड़े हिट आने बहुत जरूरी है, अगर एक फाइट मैच करना है, सामने वाली टीम को हराना है, तो आपको बड़े टोटल के लिए। ये लाउड अपील है, शायद वहां पे अपील जरूर हुई लेकिन कोई संपर्क नहीं। लगातार डॉट गेंदे, अभी तक इस ओवर में 4 गेंदे डॉट। महागुरु उनके बैठे यहां पे, कुणाल वाघमारे। खर तर कुणाल वाघमारे यांची ओळख संपूर्ण तालुक्याला माहिती आहे, हे स्टार लेजेंड खेळाडू आहेत। इस बार लगातार डॉट गेंद, दर्शन पाटिल, क्या बॉलिंग की है इस खिलाड़ी ने, काफी ज्यादा प्रभावित किया। और मैंने इंटरव्यू में दोनों कप्तानों से कहा था इस मुकाबले को जीतना है तो आपको अच्छी बॉलिंग करनी होगी, अच्छी फील्डिंग करनी होगी, और दर्शन ने अपना काम पूरी तरह से निभाया, काम किया है, क्योंकि 2 ओवर्स और 2 ओवर में दर्शन ने रन दिए 2। क्या बात है, क्या बॉलिंग की है, बहुत बढ़िया। इस ओवर में 1 रन आया, जहां पे 5 गेंदे डॉट। पहले सत्र की 4 ओवर यहां से जाके समाप्त हुई। आने वाले 1 ओवर में ज्यादा से ज्यादा कोशिश रहेगी बल्लेबाजों की, यहां से टोटल ज्यादा बनाए, लेकिन 2 ताकतवर बल्लेबाज अभी भी मैदान में डटे हुए। अब जाकर मौका मिलेगा स्ट्राइक बल्लेबाज नितिन को करिश्मा करना होगा, 2-3 लंबे हिट लगाने होंगे। एक अच्छी टीम के सामने आपको फाइट देना है तो रन्स बनाने होंगे। आखिरी 6 गेंदे पहले सत्र की। चलिए स्पीड अप कीजिए, ऑलमोस्ट 5 ओव्हरच्या 1 मॅचला 1 तास लागतोय, त्यामुळे 5 वाजता आपल्या मॅचेस पूर्ण झाल्या पाहिजेत। अशा परिस्थितीमध्ये पुढचा जो मॅच डिक्लेअर झालाय, कालेश्री नवनाथ 11 आणि जय हनुमान वॉरियर्स टॉसला या लगेच। आपल्या ओनर्स आणि कॅप्टन दोन्ही टॉसला या।
लाऊड अपील, अगदी मिडल स्टंपच्या लगोलग असलेला हा चेंडू। अंपायर ने यहां से कोई इशारा नहीं दिया, दूसरा रन लेना चाहते हैं और दूसरा रन लेने की कोशिश में नाकामयाबी, पॉपिंग क्रेज में पहुंच नहीं पाए। एक और सफलता, बल्लेबाज आउट। के लिए ऑफर है, छक्का दागा तो 100 का कैश प्राइज। इस बार देखिए एक और डॉट गेंद। इस मैच में OV11 टीम ने अपना दबदबा दिखाया। चलिए, बॉलर ने अगर विकेट की हैट्रिक ली तो 500 रुपए का इनाम जगदीश जी जादव जिनके माध्यम से। एक और कामयाब भरी ओवर। इस ओवर में अब तक 1 रन। ये अच्छा खेला है, मन बना लिया था। जब गेंद बल्ले पे लगी उसी वक्त उस गेंद पर मोहर लगी थी। 6 रन की। क्या छक्का दागा है। नितीन पाटीलचा वार, सारेचगार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार। यावेळी बघा थोडासा खाली राहिलाय, नीची रही गेंद, कोई समझ नहीं पाए बल्लेबाज। 6 रन इससे पहले आए जरूर थे, लेकिन उसके बाद गेंदबाज ने कमबैक किया। चले, विकेट हैट्रिक अब कब बनेगी? 2 ही गेंदें बाकी है। 2 विकेट अगर लगे लगातार लिए तो 500 का कैश प्राइज सुजीत दलवी और 500, टोटल 1000 का कैश प्राइज है। ये फुल टॉस थी, हालांकि फॉलो थ्रू थोड़ा सा खराब नजर जरूर आया। इस बार डीप लॉन्ग लेग क्षेत्र में गेंद को खेला, 2 बाउंस, सीमा पार, चौकार। टू रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स। 5 विकेट की बदौलत 32 पर पहुंचता हुआ टोटल। आताच ज्यांचं शुभागमन झालं, सकाळपासून ते उपस्थित होते, परंतु लंच ब्रेक साठी जे गेले होते आदरणीय जयंतजी नारकर या विभागातले प्रमुख नेते आहेत। नेहमीच खूप सारं प्रेम त्यांनी या क्षेत्रावरती दिलंय। इस बार देखिए लेग स्टंप पर गेंद डाली थी, ये वाइड बॉल, दोनों बाहें फैलाकर शाहरुख खान स्टाइल में दिया हुआ इशारा, सुभाष शिंदे, वाइड बॉल। एक एक्स्ट्रा रन टीम के खाते में, 33 रन्स। डैशिंग दिख रहे हमारे नागले सर, रेबन का गॉगल पहना है और ये भूमिका चाहिए क्रिकेट में, दबंग। चलिए, इस बार खुशी का माहौल होना चाहिए। दोपहर का वक्त, काफी ज्यादा गर्मी रहती है मैदान पर, लेकिन थोड़ा सा ठंडा माहौल करने के लिए ये सब चीजें जरूरी होती है। आखिरी ओवर की कुछ गेंदें बाकी। स्ट्राइक पर इनफॉर्म बैट्समैन नितिन, बल्ला घुमा, गेंद हवा में, यस, कॉटन बोल्ट, कैश आउट, बल्लेबाज डग आउट, टीजे। जे हनुमान वॉरियर्स आणि नवनाथ 11 टॉस साठी टॉस बॉक्स वरती यायचं। नवनाथ 11 आणि विनंती असेल जे हनुमान वॉरियर्स दोन्ही संघांनी टॉस बॉक्स वरती या ठिकाणी यायचं। टॉस या ठिकाणी केला जाईल। अर्थातच आमचे युवा नेते आणि कणखर नेतृत्व सन्माननीय ललित शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा या ठिकाणी नाणेफेक होईल। नवनाथ 11 आणि या ठिकाणी जे हनुमान वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं। या ठिकाणी अर्थातच टॉस होईल। जे हनुमान वॉरियर्स आणि नवनाथ 11 दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे।
जय हनुमान वॉरियर्स संघाचे कर्णधार अनिकेत होतके या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं या ठिकाणी स्वागत आहे. अर्थातच ललित शेठ पाटील यांच्या शुभास्ती या ठिकाणी नार्फिकेचा कौल होईल. नवनाथ 11 नवनाथ 11 संघाचा कर्णधार टॉस साठी यायचं लगेच. हरेश जाधव, हरेश दिवेकर विनंती आहे. वळसे प्रीमियर लीग 2025 एक दिमागदार असं हे सत्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं शिवाजी दादा पाटील यांनी सुरुवात केलेली ही वळसे पंचक्रोशी प्रीमियर लीग ही स्पर्धा या ठिकाणी वैजनाथ मित्रमंडळ वळसे तितक्याच दिमागदार पद्धतीने त्यांचा वारसा या ठिकाणी त्यांचा वसा या ठिकाणी जपताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं तितक्याच दिमागदार पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व संघ मालकांनी दिलेलं सहकार्य आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी घेतलेली सर्वांनी मेहनत या ठिकाणी आज सफल होताना पाहायला मिळतीये. ललित शेठ पाटील यांच्या शुभार्थी या ठिकाणी टास होतोय. हेड्स इज कॉलिंग आणि या ठिकाणी हेड्स पडलेला आहे. या ठिकाणी टॉस जिंकलाय जय हनुमान वॉरियर्स संघाने. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षण घेत असताना कशा पद्धतीने या ठिकाणी तुमची रणनीती असेल? कारण समोरचा अपोजिट संघ सुद्धा या ठिकाणी नवनाथ 11 संघ तितक्याच ताकदीचा आहे. त्यांच्याच अपोजिट खेळण्याची कशा पद्धती तुमची रणनीती तुम्ही आखणार आहात? रणनीती एवढीच असेल की 50 धावाच्या आत रोखू आणि आम्ही सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि निश्चितच आपली फटकेबाजी आपले फलंदाज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळतायत. मात्र गोलंदाज थोडेसे कुठेतरी कमकुवत आपल्या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपला खेळ कुठेतरी या स्पर्धेमध्ये गोलंदाजीची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजीची रणनीती असेल तुमची? गोलंदाजीची रणनीती एवढीच असेल की त्यांना आम्ही बॅक करू आणि त्यांना कमबॅक करायला सांगू व्यवस्थित. निश्चितच तुम्हाला या ठिकाणी बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी नवनाथ 11 संघाला सुद्धा आपण बेस्ट ऑफ लक देऊया आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर आसन व्हायचंय आणि म्हणणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्यांचा आवाज असेल अर्थातच केतन पाटील आणि तिथे लगेचच आपण स्वागत समारंभाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. कारण प्रमुख मान्यवरांचं स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचं जतन करून आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं या मंडळाचं आता कर्तव्य आहे. तिकडे आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. ओव्हर टू माय केतन पाटील. नक्कीच अक्षयजी पाटील. तत्पूर्वी 2 मिनिटं मॅच थांबवा. युट्यूब कॅमेऱ्याला विनंती आहे की ही सुंदर क्षणचित्र ऐतिहासिक क्षणचित्र आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचे आहेत. आज वरसई विभागाची आणबाण शान म्हणजे वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग आणि याच प्रीमियर लीगचं हे 9वं पर्व हे वैभव आहे खरं तर आपल्या सर्वांचं. आणि या वैभवामध्ये प्रामुख्याने ज्यांनी आज प्रमुख अतिथी म्हणून या स्पर्धेला भेट दिली शुभेच्छा देण्यासाठी आले असे सन्माननीय आमचे सर्वांचे नेते आदरणीय ललित शेठ पाटील साहेब यांच्या प्रमुख त्यांचं स्वागत सन्मान इथे होणार आहे. ठीक आहे, तरी आपण वळूया स्वागताकडे. आज खऱ्या अर्थाने मी म्हटलं देखील की गेले 9 वर्षाची परंपरा पारंपरिक वसा वारसा टिकवण्याचं काम आज वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे करण्यात आले. मॅच थोडंसं 2 मिनिटं थांबवा पंच. तरी आपण जर बघितलं तर वरसई विभागाचं नेतृत्व सन्माननीय वरसई गावाचं नेतृत्व ज्यांनी सातत्याने करत आले चंद्रकांतजी आमचे चंद्रकांतजी जयंताजी नारकर असतील किंवा चंद्रकांतजी होसगे असतील यांनी सातत्याने करत आले. पंचक्रोशीचा विचार केला तर शिवाजी दादा पाटील आज संपूर्ण पंचक्रोशीमध्ये नेतृत्व करतात. त्यांच्यासोबत बाळा दरेकर म्हणजे सन्माननीय दत्तात्रय दरेकर असतील. विभागातले हे सगळी नेते मंडळी एकजुटीने एक मताने एक संघटितपणे आदरणीय रवी शेठ पाटील साहेबांच्या सोबत राहत आले. आज दादा देखील म्हणजे ही सगळी फॅमिली एकत्र करण्याचं काम आज वरसई विभागाने केलंय.
आणि त्या फॅमिलीला कुठेतरी पाठबळ मिळावं, कुठेतरी त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून तिथे भेट देऊन तरुण पिढीला देखील मार्गदर्शित करावं अशी भूमिका साकारण्यासाठी ज्यांची आज प्रामुख्याने उपस्थिती आम्हाला मिळाली असे सन्माननीय आमच्या सगळ्यांचेच लाडके नेते ज्यांना आम्ही म्हणतो असे ललित शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान होतोय. त्यांचा सन्मान करतील आमच्या विभागाचे जयंताजी नारकर आणि त्यासोबतच आमचे चंद्रकांतजी होसगे यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल सन्मानाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रो. विभागातले एक आपल्या तालुक्याची आन बान शान ज्याला ओळखतो, शांत संयमी नेता म्हणून ज्यांची प्रामुख्याने राजकारणात ओळख आहे असे ललित शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. धन्यवाद. चला वळूया पुढच्या सन्मानाकडे. आज थोड्या वेळापूर्वी ज्यांचं आवर्जून आम्ही उल्लेख देखील केला आणि खर तर 3 दिवस स्पर्धेला जरी उपस्थित झाले नसले, पक्षाच्या कामासाठी ते बाहेर गावी होते, आम्ही त्यांचे फोटोज पाहिले, परंतु असं असताना सुद्धा कुठेतरी आपल्या भागाची मानाची स्पर्धा आहे, त्या मानाच्या स्पर्धेला जाणं गरजेचं आहे, कर्म प्राप्त आहे आणि म्हणून ज्यांनी प्रामुख्याने इथे उपस्थिती आम्हाला दिली असे सन्माननीय शिवाजीदादा पाटील यांचं यथोचित स्वागत सत्कार या मुख्य व्यासपीठावरती होतंय. त्या सत्काराचा ते स्वीकार करतायत. मायेची उबदार शाल सन्मानाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन जोरदार टाळ्या. व्यासपीठावरती बसलेली मंडळी आहे, विनंती असेल की इथे शिवाजीदादांना सन्मानित करावं. वळूया पुढच्या सन्मानाकडे. त्यासोबतच या तालुक्यात खरं तर आज पक्षाची भूमिका फार उंच भरारी घेते आणि तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचून पक्षाचं काम करायचं, निष्ठेने आपलं संघटित करायचं आणि आदरणीय ललित शेठ पाटील किंवा आदरणीय वैकुंठ शेठ पाटील किंवा सर्व दादा असतील, रवी शेठ पाटील साहेब असतील, या सगळ्यांच्या सोबत एक ताकदीने ज्यांनी उभं राहून भूमिका दाखवली असे दिनेशजी कैरे साहेब, उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव, त्यांना इथे आपण सन्मानित करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उद्योग क्षेत्रात आपण एक नेहमी म्हणतो की कोणाच्या वादात आणि कोणाच्या नादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, आपली प्रगती होईल आणि उद्योग क्षेत्रात ज्याने आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली असे दिनेशजी खैरे साहेब, विनंती त्यांना आपण स्थानपन्न व्हावं. पुढचा सन्मान आपण इथे घेतोय. आज जसं मी म्हटलं की असं म्हणतात ना की एखाद्या गावाला टिकवायचं असेल तर एखाद्या लीडरची गरज असते, परंतु पंचकृषी आपल्याला टिकवायची असेल तर प्रामाणिकपणे काम करून पक्षाचा असो किंवा समाजातील प्रत्येक म्हणजे कठीण प्रसंगात सुद्धा आपण तिथे उपस्थित राहावं अशी भूमिका ज्यांची सातत्याने या पंचकृषीत आम्ही पाहिली असे पूर्व विभागातील एक प्रमुख नेते आदरणीय दत्तात्रेयजी दरेकर यांचा शुभ सन्मान आम्ही इथे करतोय. तर मायेची उबदार शाल सन्मानाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यासोबतच आम्ही भेट वस्तू देतो या स्पर्धेची. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. त्यासोबतच आज आदिवासी पाड्यातील मुलं खूप चांगल्या स्तरावरती भरारी घेत आहेत, चांगल्या लेवलला शिक्षण करतात, परंतु आर्थिक अडचणीमुळे त्या मुलांना चांगल्या लेवलचं शिक्षण घेता येत नाही. शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम मधून ती मुलं शिकत असतात, परंतु आश्रम शाळेत जाऊन तिथून मुलांची घडवणूक आम्ही नेहमी या वरसे विभागातली जी आश्रमशाळा आहे तिथे पाहिली आणि खरोखरच आज प्रमुख मुख्याध्यापक जानकर साहेबांनी आपल्या मुलांना घडवण्याचा जो विडा उचललाय त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रो. प्रामुख्याने आदिवासी पाड्यातील मुलांना चांगली ऊर्जा चालना मिळावी, मुलं घडावीत आणि मुख्याध्यापकाची भूमिका असते की या सर्व मुलांना एक संघटित करून त्यांना चांगल्या स्तरावरती पोहोचवावं. त्यांचं विशेष धन्यवाद, आभार, धन्यवाद. वळूया पुढच्या सन्मानाकडे. त्यासोबतच इथे उपस्थित असणारे आदरणीय आश्रमशाळेचे सहकारी खरात सर यांचे देखील विशेष स्वागत सन्मान इथे होते. तरी मी विनंती करतो आयोजकांना की आपण त्यांना सन्मानित करावं. शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. चला मॅच स्टार्ट करायचा आहे. युट्यूब कॅमेराला विनंती की लगेच स्पीडअप करून दुसऱ्या सत्राकडे आपण वळायचं आहे जिथे अक्षय पाटील यांचा आवाज असेल. अमर भिकोटे ही या पंचांच्या भूमिकेत आहेत आणि आपले जे ऑफिशियल अंपायर जर लंच झाला असेल तर या मॅच नंतर सुभाष शिंदे आपण जा. ठीक आहे, चला ओव्हर टू माईक अक्षय पाटील.
निश्चितच या ठिकाणी आपण वळतो मैदानाकडे, जिथे रणसंग्राम चालू आहे मित्रांनो. क्रिकेटचं महायुद्ध आपल्याला पाहायला मिळतो आहे. श्री वैजनाथ मित्रमंडळ वत्से यांच्या वतीने आयोजित ही वत्से पंचकृषी प्रीमियर लीग षटकारासाठी यावेळी आपल्याला पाहायला मिळतो आहे. काय होतं या मैदानामध्ये? एक महत्वपूर्ण विकेट बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाला. अंकित बेकावडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॅक टू द पॅव्हिलियन गोल अक्षरशः गाजवलं होतं. तो अंकित बेकावडे मात्र या ठिकाणी तंबूत माघारी धाडलाय. डीजे साठी संधी असेल. निश्चितच या ठिकाणी अशोक फाटेक यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळतो आहे. संजय बेकावडे याच्यासाठी ऑफर आहे. आपण वळतो मैदानाकडे. गोलंदाज यावेळी चेंडूला बिगिट केलाय. सरळ चेंडू जातो आहे. आपण बघतोय हा येतो एक दर्जेदार फटका. ज्या पद्धतीने अशोक फाटेक यांना बक्षीस लावलं आणि त्या बक्षीसाठी या ठिकाणी पात्र ठरतोय का हा फलंदाज ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. यांनी षटकार मारला आणि बक्षीस आहे अर्थातच संजय बेकावडे याच्यासाठी. आणि आपल्याला संघटित धावसंख्या पाहायला मिळतीये 6 या धावसंख्येवरती. प्रत्येक षटकारासाठी अतुल जाधव याच्यासाठी बक्षीस आहे. अर्थातच जगदीश जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही, कोणत्याही प्रकारचा धोका या ठिकाणी संभवत नाही आणि संघटित धावसंख्या स्थिर होतीये 6 या धावसंख्येवरती. वत्से पंचकृषी प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा तितक्याच दिमागदार पद्धतीने या ठिकाणी गाजताना आपल्याला पाहायला मिळतीये. आणि अर्थातच मित्रांनो, आपण नेहमीच म्हणत असतो आपल्या सावलीपासून आपणच काहीतरी शिकावं, आपल्या सावलीपासून आपणच काहीतरी शिकावं. कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं. शेवटी काय घेऊन जाणार आहोत आपण? म्हणूनच जनसेवेचं सुंदर लेणं आयुष्यभर या ठिकाणी प्रेमानं जपावं. आणि असंच या ठिकाणी गोड व्यक्तिमत्व आज आपल्यातून या ठिकाणी रजा घेत आहेत. थोडा वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिला. सन्माननीय ललित शेठ पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी निश्चितपणाने शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि अर्थातच त्यांच्या समवेत दिनेश शेठ खैरे हे सुद्धा आवर्जून या मॅच साठी उपस्थित आहेत. तदनंतर माजी सरपंच गावोदे खुर्द शिवाजीदादा पाटील आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने मुख्य आयोजक म्हणून ज्यांची निश्चितच ख्याती आहे अर्थातच शिवाजीदादा पाटील हे सुद्धा या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. लगातार 2 षटकार मारलेत आपण बघतोय अर्थातच रातुल जाधव यानं. आणि अर्थातच आपण बघितलं तर एक झुंजार खेळी आपण साकारली आहे. तब्बल 33 झाल्यात आणि 34 धावांचं एक माफकचं टार्गेट आहे मी तर म्हणेन ओबी 11 संघासमोर. कारण ओबी 11 संघाचा जर आपण मित्रांनो विचार केला तर एक झुंजार अशी फलंदाज आहेत संजय बेकावडे असेल, अतुल जाधव असेल. कारण तब्बल 79 धावाचं टार्गेट त्यांनी या ठिकाणी चेस केलं होतं. आणि षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जगदीश जाधव यांच्याकडून हा षटकाराचा हकदार बनतोय का? यावेळी चेंडू येतोय. बिग 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 षटकार 6 धावा. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल जाधव आणि संजय बेकावडे यांची एक झुंजार खेळी या ठिकाणी पूर्णपणे पोषक ठरतीये ओवी 11 संघासाठी. आणि हा मॅच मात्र एकतर्फी आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. निश्चितच संजय बेकावडे प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं बक्षीस आणि अतुल जाधव याच्यासाठी सुद्धा आपण 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लावलं होतं. त्यामुळे अतुल जाधव यांनी या ठिकाणी 3 षटकार मारले आणि संजय बेकावडे यांनी 1 षटकार मारला. आणि अर्थातच जगदीश जाधव यांनी 500 रुपये या ठिकाणी आमच्याकडे जमा केलेत.
संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24 धावा, 33 धावा या ठिकाणी, 34 धावांचे या ठिकाणी माफकचं टार्गेट आहे आणि ते माफकचं टार्गेट या ठिकाणी पूर्ण करत असताना कुठेतरी OV11 संघ पूर्णपणे हाबी ठरलाय या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. मगाशी ज्यांचं कौतुक केलं होतं असं निश्चितच हा गुणवंत खेळाडू आहे संजय बेकावडे. गोलंदाज नितीन, यावेळी फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मिस कॉल ठरतो या ठिकाणी, मिस कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र एक महत्वपूर्ण विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे फिर एक बार पाहायला मिळतीये. सन्माननीय अर्थातच आपण बघतोय गोलंदाज नितीन यावेळी बॅटची एज घेत आपण बघितलं तर खाली राहणारा चेंडू काहीच समजलं नाही. आपण बघितलं तर निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होईल. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 1/24, 34 धावाने 2/24 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. निश्चितच आजचा प्रजासत्ताक दिनाचं हे या ठिकाणी आपण बघतोय नितीन या षटकातील पुनश्च एकदा पुढील चेंडू घेऊन खाली राहणारा चेंडू आपण बघितलं तर एक चांगलेच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉल आणि बॅट यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जुगलबंद आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत 3 चेंडू या ठिकाणी डॉट आपल्याला पाहायला मिळेल. चौथा चेंडू सुद्धा, दुसरा चेंडू सुद्धा त्या ठिकाणी डॉट झाला होता रनआउटचा. त्याच्यामुळे चांगला कमबॅक केलाय नितीन यानं आणि एक चांगला गोलंदाजीचा स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न अर्थातच आपण बघितलं तर पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. यावेळी कमबॅक केलाय. या ठिकाणी आपण बघतोय 34 धावांना प्रत्युत्तर देत असताना 24 धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती लागली आहे. निश्चितच आर्थिक सहकार्य मिळलंय. आमचे बाळा दरेकर असतील किंवा मोहनजी ढवळे यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य निश्चितपणाने या ठिकाणी स्पर्धेसाठी लाभले. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतोय. ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आर्थिक सहकार्य केलं, आर्थिक मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभले या स्पर्धेसाठी, त्या सर्व देणगीदारांची नावं मी या ठिकाणी वाचणार आहे. त्या सर्वांचेच या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतोय. गोलंदाज आदित्य या ठिकाणी गोलंदाजी मार्फत सज्ज असेल. जगदीश जाधव यांच्याकडून या ठिकाणी आकाशसाठी सुद्धा बक्षीस आहे. अर्थातच प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आमच्याकडे जमा आहे. आणि अमर याच्याकडून सुद्धा या ठिकाणी षटकासाठी बक्षीस आहे. यावेळी मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. संघटित धावसंख्या 1 धावेने वाढली जाते. संघटित धावसंख्या होतीये 25. निश्चितच कैलास होतगे यांच्याकडून एटीएम खुलं आहे. आदित्य जंगम याच्यासाठी प्रत्येक विकेट साठी या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय. बँक हॉलिडे जरी असला तरी या ठिकाणी बक्षिसांची खैरात मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. बॅटची एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर आपण काय बघतोय मित्रांनो, संजय बेकावडे सारख्या एका खुंकार फलंदाजाला दिलेलं जीवदान आपल्या संघाला कुठेतरी कर्दनकाळ ठरेल का, ही येणारी वेळ या ठिकाणी सांगणार आहे. संघ जाऊन पोहोचतोय 34 धावांनी या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना 2/26 माफकचं टार्गेट आहे. त्याच्यामुळे OV11 संघ या सामन्यामध्ये थोडासा वरचढ ठरतोय. परंतु पराभूत जरी हा काळशी या ठिकाणी झाला तरी सुद्धा त्याला एक चान्स येणाऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच या विभागातील दमदार नेतृत्व आणि कर्तृत्व म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे आमचे सुनील भाई जाधव, त्यानंतर सन्माननीय निलेश फाटक आणि सन्माननीय नंदकुमार पाटील, या तिन्ही मान्यवरांचे या ठिकाणी शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरून असं व्हावं.
यावेळी बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि क्या बात आहे, आदित्य जंगम याच्या गोलंदाजीतून हा विकेट प्राप्त होतोय. विकेट क्रमांक 3. एक सुंदर धून मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली. सामना मित्रांनो या ठिकाणी चालू आहे. ओव्ही 11 आणि काळेश्री प्रसन्न यांच्यामध्ये चालू असलेली जुगलबंदी. सरपंच सकाराम पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. सामना चालू आहे. ओव्ही 11 आणि काळेश्री प्रसन्न यांच्यामध्ये चालू असलेली जुगलबंदी मित्रांनो पाहायला मिळतीये. प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या झाली आहे 34 आणि 33 आणि 34 धावांचं एक टार्गेट ठेवलं होतं अर्थातच ओव्ही 11 संघासमोर, आणि ते टार्गेट पूर्ण करत असताना धावसंख्या होतीये 26. यावेळी बिगिट खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. आपण बघतोय क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीत. या 2 धावांनी स्कोर कार्ड वरती धावा वाढतील. संघाची धावसंख्या होती 28. 28 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. थेंबे थेंबे तळे साचे अशी ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांना माहिती ओव्ही 11 संघाला की माफकचं टार्गेट आहे, त्याच्यामुळे एकेरी दुहेरी धावा गोळा करून या ठिकाणी हा टार्गेट पूर्ण करतायत. ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू खेळला, सरळ चेंडू आपण बघतोय सीमारेषा बाहेर जाईल, हा येतोय व सुंदर असा प्रेक्षणीय दर्जेदार विजयाच्या नजदीक जाण्याचा प्रयत्न असलेला हा चौकार. 4 धावा डीजे. 32 धावा झालेल्या आहेत. 2 धाव्यांचं या ठिकाणी गरज आहे. आपण बघतोय काळेश्री प्रसन्न या ठिकाणी थोडस बॅकफुटला जातोय, कारण आपण बघितलं तर 34 धावांचं या ठिकाणी माफकचं टार्गेट ठेवलं होतं आणि 32 धावा झाल्यात. आता 2 धाव्यांची या ठिकाणी गरज आहे. संजय याच्यासाठी बघा शेअर भावचा ज्या पद्धतीने भाव वाढतो तसंच संजय बेकवड्याच्या षटकाराचा भाव वाढलाय. षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस अशोक फाटक यांच्याकडून. मारेल का? बरोबर आहे. संजय बेकावडे या ठिकाणी एक अष्टपैलू खेळाडू का म्हणून त्याला या ठिकाणी म्हणावं, कारण त्याला माहिती आहे 2 धावाच पाहिजेत आणि आपल्या संघाला विजय या ठिकाणी पूर्णपणे आपल्या नावात खेळीने करून द्यायचं आहे. त्याच्यामुळे 500 रुपयाला या ठिकाणी मोहून न जाता एकेरी दुहेरी धावा गोळा करून या ठिकाणी आपल्या संघाला विजय संपन्न करून द्यायचा आहे, असा विचार संजय बेकावडे याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चांगला कट केलाय चेंडूला. त्या ठिकाणी आपण बघितलं तर ओव्ही 11 संघ या ठिकाणी क्वालिफाय झालाय फायनल मध्ये, त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलाय आणि अर्थातच संजय बेकावळे याच्या खेळीचा कौतुक होईल आणि अर्थातच ओव्ही 11 संघ हा फायनल मध्ये या ठिकाणी पदार्पण झालाय. त्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि काळेश्री प्रसन्न संघ आपण जरी या ठिकाणी पराभूत झाला असलात तरी आपल्याला एक ठिकाणी या ठिकाणी एक चान्स निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच अर्थातच या सामन्यातला सामनावीर म्हणून या ठिकाणी घोषित करतोय.